नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण छोट्या छोट्या 4 रांगोळी काढणार आहोत. आजचा व्हिडिओ असाही छोटाच आहे. रांगोळी सोप्या, साध्या आणि सिंपल आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच्या छोट्या छोट्या रांगोळी तुम्हीसुद्धा काढा. तर इथे बघा, मी 2 लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती मी अशी डबल पाकळी काढून घेतलेली आहे आणि खाली 2 असे आपल्याला चक्र काढून घ्यायचे आहेत जॉईंटमध्ये आणि त्याला क्लीनसुद्धा करून घ्या तुमचे नाही झाले तर. आणि त्याखाली आपल्याला असे 4 छोटे छोटे व्हाईट रांगोळीने डॉट्स द्यायचे आहेत आणि जी पाकळी काढली आहे त्यावरती आपल्याला अशा 2 बाजूनी लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि इथे 2 असे डॉट्ससुद्धा देऊन घेतलेत. आणि वरती मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक एक डॉट देऊन घेते आणि हलकीशी पाकळी आपण पांढऱ्या रांगोळीने भरून घेणार आहोत. तर ही होती आपली साधी सोपी, अगदी 1 मिनिटाच्या आत होणारी ही रांगोळी. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी एक डॉट दिला आहे आणि त्याखाली 2 लाईन मारून घेतल्यात, एक लहान आणि एक मोठी. आणि त्यावरती आपल्याला अशा 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत लांब आकारामध्ये. हे बघा, अगदी सोपी आणि दिसायला खूप सुंदर आहे. यासुद्धा पाकळ्या आपल्याला पांढऱ्या रांगोळीने हलक्या अशा भरून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि खाली इथे मी 3 व्हाईट रांगोळीने असे डॉट्स देते. तुम्हाला इथे कलरचे द्यायचे असेल तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रांगोळीने सुद्धा देऊ शकता. आणि मी इथे हलकेच असे ओढून घेते मधल्या साईडने आणि एक बाहेरच्या साईडने ओढून पाकळी तयार करते. त्याखाली आपण पांढरा आणि हिरव्या रांगोळीने असं एक एक डॉट देऊयात. आणि इथे आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक एक डॉट देऊयात आणि वरती एक हिरव्या रांगोळीने. ही सुद्धा अगदी झटपट 1 मिनिटाच्या आत, अगदी 50 सेकंदामध्ये सुद्धा म्हणाल तरी तुम्हाला काढून होणाऱ्या ह्या रांगोळी आहेत. अगदी इटुकल्या पिटुकल्या देवघरात काढण्यासाठी, तुळशीसमोर काढण्यासाठी छान आहेत या छोट्या छोट्या रांगोळी. तर इथे बघा, मी अशा एकूण 3 लाईन देऊन घेतल्यात, लहान मोठ्या. पहिल्यांदा मोठी, नंतर छोटी आणि नंतर त्यापेक्षाही छोटी. आणि खालच्या लाईनपासून आपल्याला एकदम वरच्या लाईनवरती असे तुरे काढून घ्यायचे आहेत गोलाकारामध्ये आणि ते क्लीनसुद्धा करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने खूप सोप्या आणि सिंपल रांगोळी आहेत आजच्या. नक्कीच तुम्हाला आवडतील आणि झटपट काढण्यासाठी अगदी आपल्याला उपयोगात पण येतील. तर इथे बघा, मी अशा 3 लाईन मारून घेतल्यात, एक मोठी आणि 2 छोट्या छोट्या. त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने मी असे डॉट्स देऊन त्याला प्रेस करून घेते आणि वरती मी पांढऱ्या रांगोळीने असे 4 डॉट देऊन घेते. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून तयार झालेली आहे. तर ह्या बघा, अगदी 2.5 मिनिटामध्ये 3 रांगोळी तयार झालेल्या आहेत आपल्या. खूप साध्या, सोप्या आणि युनिक रांगोळी आहेत मैत्रिणींनो. नक्कीच आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा. तर हे बघा, इथे मी 2 लाईन देऊन एक डॉट दिला आहे. तर ही सुद्धा आपली झटपट रांगोळी तयार आहे. इथे आपण आता शेवटची रांगोळी काढूया, चौथी. तर इथे मी असे 2 डॉट देऊन वाटीने प्रेस करून घेते आणि बोटाच्या आकाराने आपल्याला असे जॉईंट चक्र काढायचे आहेत, एक उलट्या आणि सुलट्या साईडने. आणि इथे मी इयरबड्सने त्याला क्लीनसुद्धा करून घेते या पद्धतीने. आणि या दोन्ही चक्राच्या मध्ये लाल आणि पिवळ्या रांगोळीने आपण 3-3 असे डॉट देऊन घेऊयात. तिकडून लाल आणि इकडून पिवळ्या रांगोळीने. हे सुद्धा आपण टूथपिनच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने तुम्ही आतल्या साईडने ओढून घेऊ शकता. हे बघा, या पद्धतीने खूप सोपी आहे. आणि चक्राच्या खाली सुद्धा आपण 3 लाईन देऊन त्यावरती डॉट देऊयात. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या साध्या, सोप्या, सिंपल आणि अगदी छोट्यातल्या छोट्या रांगोळी. नक्कीच कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करायला विसरू नका. रांगोळी काढत राहा, रांगोळी पाहत राहा आणि रांगोळी शिकत राहा. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद.